नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे विधान परिषदेची मतमोजणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय। त्यामुळे विधान परिषदेची मतमोजणी रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या ऐवजी त्यांची मतपत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केलाय आणि या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली आहे। शिवाय दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांना या संदर्भात मेलही केला गेल्याचं समजतंय। काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपानंतर मतमोजणीला उशीर होऊ शकतो की काय अशीच शक्यता सध्या व्यक्त करण्यात आलेली आहे। या विधान परिषदेसाठी कोणकोणते उमेदवार रिंगणात आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया। सुरुवातीला शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर, आमशा पाडवी। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन उमेदवार एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर। काँग्रेसचे दोन उमेदवार भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे। भाजपचे उमेदवार बघूया, प्रवीण दरेकर, राम शिंदे। त्यानंतर श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे विधान परिषदेसाठी उमेदवार रिंगणात आहेत। 10 जागा आहेत। 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे चुरस वाढलेली आहे। या सगळ्या घडामोडी तर घडतातच आहेत। काँग्रेसने आक्षेप सुद्धा घेतलेला आहे भाजपच्या 2 आमदारांच्या मतदानाच्या संदर्भातला। अशोक चव्हाण यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे की 2 जे मतदार होते लक्ष्मण जगताप आणि टिळक यांच्या वतीने दुसऱ्या माणसाने त्या ठिकाणी मतदान करण्यात आलेलं आहे आणि ज्यावरती दोन्हीही मतदारांना सही स्वतः केली असताना मग ते डिसेबल त्यांना कसं म्हणता येईल या मुद्द्यावर काही विषय निघाले होते आणि म्हणून उमेदवारांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहे। संजय कुटे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। दोन्ही बहादर शिलेदारांवर की जे याही परिस्थितीमध्ये मतदानाचा हक्क काय असतो हे पूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिलं त्यांच्यावर दुर्दैवी असा त्यांनी आक्षेप घेतला। परंतु आक्षेप जरी घेतलेला असला तरीही निवडणूक आयोगाकडून पूर्ण परमिशन घेऊन हे मतदान झालेलं असल्यामुळे हा आक्षेप निश्चितपणे फेटाळला जाईल। परंतु यामधून त्यांनी त्यांची निम्न परिस्थिती, नीच परिस्थिती ही महाराष्ट्राला त्यांनी दाखवलेली आहे। या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विधान भवन परिसरातनं आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। उदय, काँग्रेसने आक्षेप घेतलाय आणि यामुळे आता कुठेतरी मतमोजणीला उशीर होणार आहे की काय अशी शक्यता वर्तवली जाते। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? अगदी बरोबर आहे। राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील आक्षेपांमुळे निकाल जो आहे तो लांबणीवर पडतोय का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। 5 वाजून गेलेले आहेत आणि पुढच्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल अशी शक्यता जी आहे ती सांगण्यात येत आहे। मात्र अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना जी परवानगी जी आहे ती मिळालेली नाही आहे। थोड्याच वेळात ती परवानगी मिळेल आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल अशी सांगण्यात येते। पण तत्पूर्वी एक आक्षेप जो आहे तो खूप मोठा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातच आपण बोलणार आहोत। आपली सहकारी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे। स्वाती, नेमका हा आक्षेप कशाबद्दल नोंदवला तर काय त्याबद्दल तांत्रिक अडचण जी आहे ती काय आहे? महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की या दोन्ही आमदारांना जो असिस्टंट दिला गेला होता आणि ज्यांच्या मार्फत मतदान केलं गेलं होतं ते अवैध ठरतं। कारण या दोन्ही मतदात्यांनी बॅलेट पेपरवर सही केली होती आणि त्याच्यानंतर त्यांचे जे कोणी प्रतिनिधी होते त्यांनी त्यावर प्राधान्यक्रम लिहत बॅलेट पेपर हा बॅलेट किंवा मतपत्रिका जी आहे ती मतपेटीमध्ये टाकली होती। तर जर त्यांना सही करता येते तर मग प्राधान्यक्रम पण लिहिता येतो आणि बॅलेट पेपरमध्ये पण टाकता येतं, पण असं केलं गेलं नाही। आणि म्हणूनच ही आदर्श
आदर्श आचारसंहिता 1961 याचं हे उल्लंघन आहे आणि म्हणूनच ही दोन्ही मतं अवैध ठरवावी अशा पद्धतीनं रिटर्निंग ऑफिसरकडे महाविकास आघाडीने आपला आक्षेप नोंदवला गेला आहे. पण भाजपनं असं म्हटलेलं आहे की त्यांनी याची रीतसर परवानगी घेतलेली आहे. जी राज्यसभेला परवानगी घेतली होती तशीच आताही घेतली गेली आहे. पण महाविकास आघाडीनं जसे 3 मुद्दे, जसं उद्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर व्यक्ती अशिक्षित असेल, आंधळी असेल आणि शारीरिकदृष्ट्या अक्षम असेल, की ज्यांना लिहिता येत नसेल किंवा आपलं मत देता येत नसेल, अशा व्यक्तीला एक 18 वर्षांवरील एक व्यक्ती ज्याला लिहिता वाचता येतं अशाची मदत घेता येते. पण या केसमध्ये किंवा या दोन्ही प्रकरणांमध्ये जर मतदाता स्वतः सही करतोय तर त्याला प्रतिनिधींची गरज काय असा आक्षेप नोंदवत ही दोन्ही मतं बाद ठरवण्यासंदर्भात रिटर्निंग ऑफिसरला लेखी निवेदन दिलेलं आहे किंवा आक्षेप नोंदवलेला आहे. आता यानंतर निवडणूक म्हणजे आता मतदान तर संपलेलं आहे, पण मतमोजणीला यामुळे याचा खरंच तर इम्पॅक्ट होईल, कारण 5 वाजेपर्यंत मतमोजणी व्हायला हवी होती. पण आता किती वेळ लागतोय हे बघावं लागेल. काँग्रेसने या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे आणि तशी तक्रार देखील त्यांनी दाखल. तक्रार नेमकी कोणाकडे दाखल केली आणि त्या संदर्भात काय हेअरिंग किंवा सुनावणी होणार आहे का? खरं तर रिटर्निंग ऑफिसरकडे ही तक्रार दिलेली गेलेली आहे. राज्य निवडणूक आयोग हे पाहतील आणि त्याच्यानंतर काँग्रेसनं असंही म्हटलं की जर गरज पडली तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊ. पण आक्षेपांच्या या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं की राज्यसभा निवडणुकींच्या दरम्यान जे काही झालं म्हणजे दुसरा दिवस उजाडला होता मतमोजणीला, त्यामुळे या प्रकरणात पण होईल का या संदर्भात काही लोकांशी आपण बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे विशेषतः भाजपचं असं म्हणणं आहे की हा आक्षेपच बाद ठरतो. या आक्षेपाला कुठलाही ग्राउंड नाही आहे किंवा कुठल्याही म्हणजे पातळीवर हा योग्य ठरत नाही, त्यामुळे तो रद्द करण्यात येईल. कारण राज्यसभेला जशी परवानगी होती तशीच परवानगी आता विधान परिषदेला पण होती आणि या ग्राउंडवर हा आक्षेप रद्द केला जाईल असं म्हटलं जातंय. आणि तसं जर झालं तर साधारणतः तास 1.5 तासाच्या कालावधीमध्ये कदाचित, आपण पुन्हा हा शब्द वापरतोय, कदाचित मतमोजणीला सुरुवात होऊ शकते. नाहीतर पुन्हा एकदा जैसे ते म्हणजे मागच्या वेळची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदय, स्वाती, तू राज्यसभा निवडणूक देखील कव्हर केली होती, त्यावेळेला देखील असाच आक्षेप भाजपकडून नोंदवण्यात आला होता आणि त्याला केंद्रीय यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा इतर यंत्रणांनी त्या संदर्भात आक्षेप घेतला होता आणि पुन्हा जो काय पहाटेपर्यंतचा सगळा संघर्ष जो आहे तो सगळा पाहायला मिळाला. आता विधान परिषद निवडणुकीत त्याच ट्रॅकने चालली पुढे? नक्कीच. पण ॲक्च्युली या आक्षेपांबद्दल आपण उदय तुझ्याकडे बोलूया. उदय, खरं तर तू शिवसेना कव्हर करतो त्यामुळे तुला माहिती आहे की सुहास कांदेंच्या बाबतीत काय झालं आणि म्हणून अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं आहे. खरं तर अमोल मिटकरी यांनी जो आरोप केला तो खूप बोलका आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे राज्य आणि महाविकास आघाडी जर असंवेदनशील आहे असं म्हणते तर मग आपल्याच 2 आमदारांना जे अत्यवस्था आहेत, ज्यांना स्ट्रेचरवरनं आणावं लागतं आहे, ज्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे, अशा लोकांना तुम्ही मतदानाला जबरदस्ती का आणताय? त्यामुळे असंवेदनशील तुम्ही आहात की महाविकास आघाडी आहे असं अमोल मिटकरी यांनी खरं तर आरोप केला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता आपण बघतो की खूप साधारणतः तासाभरापासून सुरू झालेल्या आहेत आणि या अधिक पुढे जातील. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणं किंवा झडणं हे काही नवीन नाही आहे. पण या सगळ्यात आपल्याला बघावं लागेल की राज्यसभा निवडणुकीदरम्यान जे झालं की लांब लचक म्हणजे ही जी मतमोजणी होती ती अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात झाली 1-2च्या सुमारास. तसंच कदाचित याच्यात होतंय का हे बघावं लागेल की मग असंही करता येऊ शकतं. हे पुन्हा जरतरची भाषा आहे की ती मतं बाजूला ठेवून मग मतमोजणी होते का, पण तसं कुठेही मतपत्रिकेवर जर साईन असेल किंवा काय हे सगळं बघावं लागणार आपल्याला. पण तुर्तास तरी हे मात्र नक्की आहे की 5 वाजता सुरू होणारी मतमोजणी मात्र झाली नाही आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. उदय, तर आपण पाहिलं की स्वाती आपली सहकारी तिने सांगितलं आहे की अजून मतमोजणीला सुरुवात झाली नाही. काँग्रेसने जो आक्षेप नोंदवलेला त्या आक्षेपावरती आता नेमका निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यसभा निवडणुकीबरोबरच आता विधान परिषद निवडणूक देखील तिचा निकाल जो आहे तो लांबणीवरती पडेल का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पुढच्या काही मिनिटातच या संदर्भात माहिती जी आहे अधिकृत जाहीर केली जाणार आहे. बिलकुल. उदय आणि स्वाती, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपण पाहिलं की कदाचित मतमोजणीला आणखी उशीर होऊ शकतो की काय अशी शक्यता व्यक्त होतीये. या संदर्भातली अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे. मात्र हा जो आक्षेप घेतला गेला काँग्रेसकडनं या संदर्भात आणि एकंदरीतच मतदानाच्या या प्रक्रियेसंदर्भात वेगवेगळ्या पक्षातल्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या सुरुवातीला पाहूया. देवेंद्रजी फडणवीस यांनी काही मिनिटांपूर्वी असं भाष्य केलंय की आक्षेप घेतला म्हणजे महाविकास आघाडी सरकार किती असंवेदनशील आहे. असंवेदनशील आम्हाला तुम्ही म्हणताय, पण एखादी व्यक्ती जर ती व्हीलचेअरवर असेल, एखादी व्यक्ती आजारी असेल, पुण्यावरून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये इथपर्यंत आणणं यात कुठली संवेदनशीलता आहे? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या महाराष्ट्राला द्यावं. जो निकाल तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत राखून ठेवायला लावला केंद्रीय निवडणूक आयोगाला, ती असंवेदनशीलता नव्हती का?
ऑब्जेक्शन आहे, आमचं काही हरकत होती आणि त्या पद्धतीनं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. ऑब्जेक्शन घेतलेले आता ते शेवटी चालणार आहे. ते निवडणूक आयोगापुढे चालेल. कुठल्या हरकत घ्यावी अशा त्याच्यावर आम्ही हरकत घेतली. हालचाल करू शकत होते, मतदान करू शकत होते, स्वतः करू शकत होते, ते स्वतः केलं नाही त्यांनी. मलाही आता त्याच्यातलं समजलं. मी आता मतमोजणीला जातोय, त्याला नेमका त्याच्या संदर्भातला काय निर्णय तो कानावरती येईल. परंतु दोन्ही उमेदवार जे दोन्ही मतदार होते ते आजारी होते. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की हा असंवेदनशीलतेचा कळस आहे म्हणून. मला माहीत नाही नेमकं काय कारणाच्यासाठी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. दोघे आजारी आहेत, त्याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही. पण आजारी मतदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय विहित त्या ठिकाणी नियमावली केली गेलेली असेल तर त्या विहित नियमावलीच्या आधारितच त्या ठिकाणी झालं पाहिजे. गाव पातळीवरती ज्यावेळी मतदान होत असतं, विधानसभाचं असेल, खासदारकीचं असेल, ग्रामपंचायतचं असेल, त्यावेळी ती जर व्यक्ती समर्थ नसेल, आजारी असेल, तर त्याला दुसरा व्यक्ती बरोबर ठेवायला परवानगी देत असतात. आणि मला वाटतं हा रडीचा डाव आहे काय. तर ठीक आहे, थोड्या वेळामध्ये त्याचाही निर्णय आमच्याच बाजूने येईल आणि 5 उमेदवाराचा विजयाचा निर्णय सुद्धा आमच्याच बाजूने येईल. काँग्रेसच्या या सगळ्या आक्षेपांवर देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलेली आहे. परवानगी घेऊनच सहकाऱ्यांची मदत घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसचा हा आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा प्रयत्न असून काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थच नसल्याचं त्यांनी म्हटलंय. परवानगी घेऊनच सहकाऱ्यांची मदत ही घेतली गेली. निवडणूक अधिकाऱ्यांची यासाठी परवानगी घेण्यात आलेली होती असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचा हा आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. काँग्रेसनं जो आक्षेप घेतलाय भाजपच्या 2 आमदारांच्या मतदानाच्या अनुषंगानं, या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच अशा प्रकारचं सहकारी घेऊन मतदान केलं गेलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी या संदर्भात संवाद साधलेला होता. त्यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे पाहूया. काँग्रेसने भाजपच्या 2 मतांवरती आक्षेप घेतलेला आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या 2 मतांवरती आक्षेप घेतलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे. सर, काय सांगाल या आक्षेपाविषयी? काय आपलं म्हणणं? काँग्रेस पार्टीच्या ज्या नेत्यांनी किंवा ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल ते निर्दयी आहे, असंवेदनशील आहे. राज्यसभेच्या वेळी सुद्धा आजारी आमदारांना शिडीवर चढून वर बॉक्समध्ये मतदान टाकता येण्याची अडचण होती म्हणून त्यांनी प्रतिनिधी नेमला, परवानगी घेऊन नेमला. आताही 3 दिवसापूर्वी परवानगी घेऊन प्रतिनिधी नेमले आणि नियमाप्रमाणे मतदान केल्यानंतर ती घडी फोड करून टाकण्याचा अधिकार दुसऱ्याला दिला. हा करता येतं, हे नियमात आहे. पण काँग्रेस पार्टीने जे ऑब्जेक्शन घेतलं अत्यंत चुकीचा, निर्दयीपणाचा कळस आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असे उदाहरणं तयार होणे हे इतिहासाला शोभणार नाही. मात्र हे जेव्हा मतदान करण्यापूर्वी त्यांनी अंडरटेकिंग फॉर्म देखील भरून दिला होता. मात्र हा नेमका आक्षेप कोणत्या टेक्निकल कारणावरती घेतलाय? त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं की दुसऱ्याकडनं मतदान का मतपेटीत टाकलं, त्यांनी मतदान बघितलं, असं होऊ शकत नाही. पूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये सर्व रेकॉर्डिंगमध्ये आला आहे आणि मला वाटतं की जर नियमात आहे, परवानगी मिळाली आहे. विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहिलं. सगळ्या गोष्टी या नियमानुसारच केलं गेल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. मात्र आजच्या मतदानाच्या दिवशीच आमदारांच्या नाराजीनं राष्ट्रवादी काँग्रेसचं टेन्शन वाढवलं होतं. जोपर्यंत ही नाराजी दूर होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली होती. मतदारसंघात कामं होत नसल्यानं मोहिते पाटील नाराज आहेत आणि अखेर त्यांनी मतदान केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलासा मिळाला. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे आमदार चढाओढीने मतदान करत होते.
उमेदवार निवडून आणायचे असल्याने महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली. प्रत्येक आमदार मतदानासाठी पोहोचला. मात्र याला अपवाद ठरले दिलीप मोहिते पाटील. मतदारसंघात कामं होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील नाराज आहेत. मतदानाच्या दिवशी सुद्धा दिलीप मोहिते पाटील यांचा रुसवा काही कमी झाला नाही. दिलीप मोहिते पाटील यांची काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही काहीही हालचाली झाल्या नाहीत. एका दिवसात होणारी कामं सुद्धा रखडून गेली आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांचा पारा चढलाय. परिणामी त्यांची नाराजी दूर होईपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली. कोणत्याही आमदाराला त्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी हवा असतो. निधी देण्याचं काम अर्थमंत्री करतात. राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांकडून दिलीप मोहिते पाटलांच्या मतदारसंघाला निधी दिला जात नाही का असा प्रश्न आता निर्माण होतोय. म्हणजेच दिलीप मोहिते पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तर नाराज नाहीत ना, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोहिते पाटील नाराज आहेत असे अंदाज सुद्धा आता व्यक्त केले जात आहेत. एकंदरीतच विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत दिलीप मोहिते पाटलांचा हा रुसवा चर्चेचा विषय ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधान परिषद निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीनं कुणाला पाठिंबा दिलाय हे स्पष्ट केलेलं नाही. आमच्या मतदारसंघातील विकासात मदत करणाऱ्यांना आपण पाठिंबा दिल्याचं सांगत हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. आपले सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीत कोण फुटलं हे निकालानंतरच कळेल असं सांगायलाही ते विसरले नाहीत. चलो, मैं उनका सभी पार्टियों का आभारी हूँ कि मेरे पे इतने भाईचारे के साथ है, इसलिए उनको विश्वास रहता है जो वोट जिनको देने का है कैंडिडेट, मेरे इलाके में काम कौन करेगा, कौन हमको हेल्प करेगा डेवलपमेंट के लिए, उस हिसाब से हम करते किया. लेकिन अच्छी बात है कि सभी पार्टी वाले बोलते हैं कि विश्वास दिखाते हैं. मुझे इतना नजदीक का समझते, अच्छी बात है. विधान परिषदेचं मतदान संपलेलं आहे आणि आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे. 10व्या जागेसाठी खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्ये असला तरी विरोधकांनी मात्र यावरून थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर थेट मुख्यमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा अशी अजब मागणी केली आहे. विधान परिषदेच्या निकालाआधीच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरायला सुरुवात केली आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही चमत्कार करण्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी यावरून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलंय. 10व्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली, पण रामदास आठवलेंनी विधान परिषदेत पराभव झाल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी अजब मागणीच केली आहे. तर छोट्या मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळतो आहे, आमच्याकडे मतं आहेत. त्यामुळं बीजेपीला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राज्यसभेप्रमाणे यश मिळणार आहे. आणि ही जागा जर आता आमची बीजेपीची निवडून आली तर या महाविकास आघाडीला तोंड दाखवायला जागा राहत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे जर तेही निवडणूक हरली तर. खरं तर आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला 6 जागा जिंकण्यासाठी 156 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून 150 मतं होतात. म्हणजेच महाविकास आघाडीला छोटे पक्ष आणि अपक्ष अशा अतिरिक्त 6 मतांची गरज आहे. एक ब्रेकिंग न्यूज आता आपल्यापर्यंत येते ती बघूया. निवडणूक आयोगानं काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्याचं आता समोर येत आहे. काँग्रेसनं भाजपच्या 2 आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतलेला होता. हा आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळून लावल्याचं समजतंय. आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. निवडणूक आयोगानं काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळलाय. त्यामुळे आता मतमोजणी नेमकी केव्हा सुरू होणार हे आता थोड्याच वेळात कळू शकेल. निवडणूक आयोगानं काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावलेला आहे.
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? काँग्रेसने भाजपाच्या 2 मतांविषयी जो आक्षेप घेतला होता तो आक्षेप महाराष्ट्र निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलेला आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपामध्ये पाठवण्यात आलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आता या संदर्भातला फैसला काहीच वेळात देणार आहे। मात्र काँग्रेसने जो आक्षेप घेतला होता तो पहिल्याच क्षणी या ठिकाणी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला। त्यामुळे आता केंद्र निवडणूक आयोग आता या संदर्भात थोड्याच वेळात फैसला देईल आणि मतमोजणीला सुरुवात होईल। तरी अंदाजे तुषार नेमका किती वेळ लागू शकतो या सगळ्या प्रक्रियेला, त्याबद्दलची काही माहिती? राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना जेव्हा काँग्रेसने आक्षेप घेतला ते लेखी स्वरूपामध्ये दिलं, त्यानंतर राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या आक्षेपाची चाचपणी केली, पूर्ण आक्षेप तपासून पाहिले। मात्र त्या आक्षेपामध्ये कुठेही गौण आढळलं नसल्या कारणामुळे, कारण की भाजपाच्या 2ही आमदारांनी जे मतदान केलं होतं त्यापूर्वी परवानगी घेतली होती आणि त्या परवानगीच्या आधारावरती राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ते आक्षेप फेटाळलेले आहेत आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाला ते लेखी स्वरूपात देखील कळवण्यात आलेलं आहे। आता केंद्रीय निवडणूक आयोग थोड्याच वेळात या संदर्भातली ही 2 मतं वैध की अवैध ठरवेल। बिलकुल तुषार, या सगळ्यानंतर आता काँग्रेसच्या काही नेत्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असे 2 गट पडलेले आहेत। एक काँग्रेसचा गट बोलतोय की हा आक्षेप मुळात घेणं हे चुकीचं होतं आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की हा आक्षेप घेणं हे योग्य होतं। त्यामुळे आता या आक्षेपावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र भाजपचे नेते गिरीश महाजन सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। त्यांचं या ठिकाणी नाव आहे, त्यांना त्या ठिकाणी अलाउ केलेलं होतं। शंकर आमचे जगताप जे आहेत लक्ष्मण भाऊ, त्यांचे जे बंधू आहेत शंकर जगताप, त्यांना त्या ठिकाणी अलाउ केलेलं होतं आणि हे रिजिस्टर पत्र या ठिकाणी मी आपल्यासमोर आणलेलं आहे। आणि असं असताना तिथले जे अधिकारी आहेत, जे आरो आहेत, त्यांनी मतपत्रिका स्वतः त्याच्या हातामध्ये दिलीत, त्यांना मतदान करण्याची परवानगी दिलेली आहे। मग तसं नियमात नव्हतं तर अधिकाऱ्यांनी त्यांना अलाउ का केलं? आणि अशाच पद्धतीने राज्यसभेची ज्यावेळेला निवडणूक झाली 10 दिवसापूर्वी, याच लोकांनी मतदान त्या ठिकाणी केलं आहे आणि हीच प्रोसिजर त्या ठिकाणी अडॉप्ट केलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं हा जो आक्षेप काँग्रेसने घेतलेला आहे हा अतिशय बालिशपणाचा आहे, मी म्हणते खोडसाळपणाचा आहे। जाणीवपूर्वक मतमोजणीला विलंब व्हावा यासाठी मला वाटतं त्यांनी केलेला हा उपद्रव आहे। निवडणूक आयोगाने त्यांनी जो आक्षेप घेतलेला होता तो आक्षेप फेटाळल्याची माहिती मिळते आहे, काय आपली त्यावर? निश्चित तो फेटाळलाच जाणार आहे। निवडणूक जे आरो ज्या ठिकाणी जे आहेत त्यांनी तो फेटाळलेला आहे, कारण त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेला ते म्हणाले होते की हे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण त्यांची रिसर परवानगी आहे। परंतु तरी काँग्रेसने त्या ठिकाणी हट्ट धरला आणि तो त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। मला वाटतं आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। मी आता आपल्याजवळ या ठिकाणी बसलो, मलाही त्या ठिकाणी जायचं आहे, परंतु मला असं वाटतं की हा आक्षेपच नाही आहे आणि तो फेटायला 100% जाणार आहे। आता त्यांना परत वर जायचं असेल, कुठे जायचं दिलेलं असेल त्यांनी त्या ठिकाणी जावं, पण मुद्दाम खोडसाळपणे केलेलं हे सगळं ऑब्जेक्शन किंवा आक्षेप हा ठिकाणी आहे। आता तो निर्णय रिटर्निंग ऑफिसर जे आहेत बाबासाहेब तो या ठिकाणी घेतील, तो सर्वस्वी अधिकार त्यांचा त्या ठिकाणी आहे। भाजपला कुठेतरी पराभव दिसतोय म्हणून भाजप या आक्षेपावर एवढा आकांड तांडव करते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया? आकार तांडव कोण करतोय? आम्ही का? ते आम्ही कुठे आकार तांडव करतो? आकार तांडव काँग्रेस करतोय, आम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलेलं। आणि अशाच पद्धतीने राज्यसभेच्या वेळेला सुद्धा निवडणूक झाली त्यावेळेला याच पद्धतीने याच लोकांनी असिस्टंट घेऊन त्यावेळेला मतदान झालेलं आहे, त्यावेळेला कोणी आक्षेप घेतला नाही। आणि आज काय झालं त्यांना काँग्रेसला की ते अशा पद्धतीने चुकीचा आक्षेप त्याने नोंदवत आहेत, आकार तांडव ते करतायत। आम्ही फक्त बघतोय काय चाललं आहे ते, आम्ही कुठे काही म्हटलेलं नाही। आरोनी मला वाटतं आता मतदानाला मोजणीला सुरुवात झालेली आहे, आता आपल्याकडून मी ऐकतो की त्यांनी तो फेटाळलेला आहे आणि हा आक्षेप होऊ शकत नाही मुळामध्ये, त्यामुळे हा टिकणार नाही। ठीक झालं तर मला वाटतं फेटाळलेला आहे आता तुम्ही पटते असेल तर सुरुवात झाली हां तो आक्षेप फेटाळलेला आहे त्यांनी। आता ते परत गोंधळ घालतात काय करतात तर मला कसं आलं, मला बोलवलं आहे वरती। हो भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आताच माध्यमांशी काही क्षणांपूर्वी संवाद साधला आणि हा आक्षेप घेणंच मुळात चुकीचं होतं, बालिशपणाचं होतं, खोडसाळपणाचं होतं असं म्हटलंय। नाही मला तुम्ही सांगतात मजेदारकी मी सांगलीमधली आहे। सांगलीत 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या प्रकारानं एकच खळबळ माजलेली आहे।
2 भावांची बायका मुलांसह आत्महत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। मिरजेच्या म्हैसाळमधली ही घटना आहे। या सामूहिक आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। सांगलीत एकाच कुटुंबातल्या 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। मिरजेतल्या म्हैसाळ गावातली ही घटना आहे। 2 सख्ख्या भावांनीच आपल्या पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वेगवेगळ्या 2 ठिकाणी या आत्महत्या झाल्याचं समोर येताना दिसतंय। आत्महत्या केलेल्यांचे 9 जणांचे जे मृतदेह आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेले आहेत। आत्महत्या केलेले हे लोक उच्च शिक्षित असल्याचंही समोर आलंय। सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ गावामध्ये 9 लोकांचे मृतदेह सापडलेले आहेत। 3 मृतदेह एका घरात आहेत आणि 6 मृतदेह हे दुसऱ्या घरात आहेत। पोलीस आम्ही सगळे या ठिकाणी आहोत। फॉरेन्सिक्सच्या टीम इथे आहेत। ही घटना कशामुळे घडली, कॉज ऑफ डेथ काय आहे हे आयडेंटिफाय करायचं काम सुरू आहे आणि त्या पद्धतीने पुढील लीगल ॲक्शन घेण्यात येणार आहे। सांगलीतल्या या सामूहिक आत्महत्या प्रकरणानंतर फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली आहे। याआधी सुद्धा देशातल्या अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सामूहिक आत्महत्या प्रकरणं घडलेली आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आत्महत्या प्रकरणं नेमकी काय होती हे बघणार आहोत। दिल्लीमधलं बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण होतं ज्यामुळे मोठी खळबळ माजलेली होती। एकाच कुटुंबातल्या 11 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला होता। 1 जुलै 2018 रोजीची ही घटना होती। या सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं देश हादरून गेलेला होता। यानंतर बंगळुरूमध्ये 5 जणांनी आत्महत्या केलेली होती। 18 सप्टेंबर 2021 ची ही घटना होती। गुजरातमध्ये सुद्धा 4 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला होता। परमार कुटुंबातल्या 4 जणांनी आत्महत्या केली होती। यानंतर भोपाळमध्ये सुद्धा एकाच कुटुंबातल्या 5 जणांनी आत्महत्या केलेली होती। 26 नोव्हेंबर 2021 मधली भोपाळमधली ही घटना होती। मुंबईमध्ये 3 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला होता। 3 डिसेंबर 2020 रोजीची मुंबईतली ही सामूहिक आत्महत्येची घटना होती। काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की मतमोजणी नेमकी केव्हा सुरू होणार आहे। गेल्या अर्ध्या तासापासून मतमोजणी रखडलेली आहे। राज्य निवडणूक आयोगानं काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावलेला होता। मात्र आता काँग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असून भाजपच्या या 2 आमदारांच्या मतदानावर जो आक्षेप त्यांनी घेतलेला होता तो आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडला जाणार आहे काँग्रेसकडून। एकीकडे राज्य निवडणूक आयोगानं काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावलाय। काँग्रेस आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला आक्षेप नोंदवणार आहे असं समजतंय। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये गेल्या अर्धा तासापासून विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी रखडलेली आहे। त्यामुळे ही मतमोजणी आता नेमकी केव्हा सुरू होणार याचीच वाट पाहिली जाते। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपला प्रतिनिधी विशाल पाटील आहे सध्या। विशाल, काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं तर फेटाळून लावलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आता काँग्रेस दाद मागणार असल्याचं समजतंय। पण मतमोजणी नेमकी आता केव्हा सुरू होणार आहे? रखडली आहे अर्ध्या तासापासून मतमोजणी, काही माहिती मिळते त्या संदर्भातली? अजिंक्य, अद्यापही विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ही सुरू झालेली नाही आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसनं ज्या पद्धतीनं आक्षेप घेतलेला आहे हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाकडे जरी फेटाळण्यात आला असला तरी हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे सगळं प्रकरण गेलेलं आहे। मग त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं ज्यावेळेला मतमोजणीची परवानगी येईल त्यावेळेला ही
2 मतं बाद करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडनं करण्यात आलेली आहे. या बाबतीत निर्णय आल्यानंतरच विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ही सुरू केली जाईल. आता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे. ही मतमोजणी जी आहे ही सुरू झालेली नाही आहे. त्यामुळे ही मतमोजणी नेमकी कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह जे आहेत हे अनेक उपस्थित झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला असेच आक्षेप घेण्यात आलेले होते त्यावेळेला मध्यरात्री उशिरा मतमोजणी जी आहे ही सुरू झाली होती आणि तशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आता ह्या प्रकरणावरती नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण का काँग्रेसनं मागणी केलेली आहे की 2 मतं जी आहेत ही भाजपची ही बाद करण्यात यावीत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचा ज्या वेळेला याच्या बाबतीत निर्णय येईल त्यानंतरच विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ही सुरू होईल. अजिंक्य. बिलकुल विशाल, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, काही त्याबद्दलची माहिती समोर येते? ही प्रक्रिया कारण लांबतीये. नक्कीच अजिंक्य, खरं ती प्रक्रिया कुठेतरी लांबताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुकीत जी झाली त्यामध्येही सुद्धा अशाच पद्धतीचं प्रकरण जे आहे हे समोर आलं होतं आणि जवळपास त्या ठिकाणी 8 तास जे आहेत हे लागले होते मतमोजणीला सुरुवात व्हायला. त्यामुळे तशाच पद्धतीचं काहीसं चित्र जे आहे हे विधान परिषद निवडणुकीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणतः एक शक्यता वर्तवली जाते की अजून याच्यामध्ये 1 ते 1.5 तास जो आहे हा विलंब लागू शकतो आणि त्यानंतर मतमोजणी जी आहे ती सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे एकंदरीत आता केंद्रीय निवडणूक आयोग ज्या वेळेला याच्या बाबतीत निर्णय देईल त्याच वेळेला आता ही मतमोजणी जी आहे ही सुरू केली जाणार आहे. त्यामुळे एक साधारणतः एक अशी शक्यता वर्तवली जाते की ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाकडनं या बाबतीत जे आक्षेप घेतले होते हे फेटाळण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा आता याच धर्तीवरती निर्णय देतं का? आता हा जर निर्णय जलद गतीनं देण्यात आला तर विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ही लवकरात लवकर सुरुवात होईल. आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या सुनावणीकडे, केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देतं त्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून बरं, राज्य निवडणूक आयोगानं विशाल काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला. काँग्रेसच्या नेत्यांची या संदर्भातली काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का? आणि आता जो विलंब होतोय मतमोजणीला, मतमोजणी जी रखडली आहे या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? अद्याप काँग्रेसकडनं याच्या बाबतीत प्रतिक्रिया एकच आलेली आहे ती म्हणजे भाजपची जी 2 मतं आहेत ही बाद करण्यात यावीत. त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत या आक्षेपानुसार निवडणूक आयोगानं याच्या बाबतीत निर्णय घेण्यात यावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेसकडनं आलेली आहे. मात्र ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाकडनं हा आक्षेप फेटाळलेला आहे या बाबतीत अद्यापही काँग्रेस नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ही आलेली नाही आहे. मात्र भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही याआधीच पूर्वकल्पना निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती, तशा पद्धतीचं प्रमाणपत्र सुद्धा आम्ही सादर केलं होतं की दोन्ही जे भाजपचे आमदार आहेत यांना मदतनीस लागू शकतात आणि या मदतनीसांची परवानगी जी आम्ही घेतली होती अशा पद्धतीचं पत्र सुद्धा त्यांनी. विशाल, थांबवतो तुला. एक ब्रेकिंग न्यूज येते, ती ब्रेकिंग न्यूज मी घेतो, प्रेक्षकांना सांगतो आणि पुन्हा एकदा येतो मी तुझ्याकडे. ही ब्रेकिंग न्यूज आधी आपण बघूया. काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगानं काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्यानंतर आता काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हा जो आक्षेप आहे काँग्रेसचा भाजपच्या 2 आमदारांच्या मतदानासंदर्भातला, हा आक्षेप आता काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, काय नेमकी माहिती? खरं तर एक खूप महत्वाची बातमी आता हाती येते. काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधातच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. रिटर्निंग ऑफिसरच्या विरोधातच काँग्रेसचं असं म्हणणं आहे की रिटर्निंग ऑफिसरनं जी प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे मतदानासाठीची, ती मतदानाची प्रोसिजरच फॉलो केलेली नाहीये. म्हणजे काय तर मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना जर सही करता येते तर त्यांना प्राधान्यक्रम पण लिहिता येऊ शकतो आणि ते बॅलेट पेपरमध्ये पण टाकतात. पण ही सगळी प्रोसिजर रिटर्निंग ऑफिसरनं फॉलो केली नाही आणि म्हणूनच आताचा आक्षेप नोंदवला गेलाय. निवडणूक आयोगाकडे या संदर्भात लेखी तक्रार केली गेली आहे, मेल पाठवण्यात आलाय आणि याच्यामध्ये काँग्रेसनं आपला आक्षेप नोंदवत ही दोन्ही मतं कशी बाद ठरतात, अवैध ठरतात आणि ती कोणत्या ग्राउंडवर, तर रिटर्निंग ऑफिसरनी आपली कोणतीही प्रोसिजर फॉलो न केल्यानं ही मतं बाद ठरतात अशा पद्धतीचे प्लिया किंवा अशा पद्धतीची त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे. आता इथे आपण बघितलं रिटर्निंग ऑफिसरनं काँग्रेसचा आक्षेप खरं तर फेटाळला असला तरी रिटर्निंग ऑफिसरच्या विरोधात जी तक्रार करण्यात आलेली आहे त्याची अजूनपर्यंत सुनावणी झालेली नाहीये. म्हणजे एका बाजूला आता असं वाटलं होतं की
हा आक्षेप बरं, फेटाळल्यानंतर पण मग सुनावणीला आता नेमकी ही जी प्रक्रिया आहे ती लांबतीये, त्यामुळं काँग्रेसनी तक्रार केल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग त्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला गेल्यानंतर आता काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. जयंत पाटील सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. तक्रार केलेली आहे, कसं बघताय, काय नेमकं होऊ शकतं? माहीत नाही आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देतं. काँग्रेस पक्षाने तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर केंद्रीय निवडणूक आयोग लवकर निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. भाजपने पूर्व परवानगी घेतलेली होती असं स्पष्टीकरण दिले. मी त्याचा फारसा अभ्यास केलेला नाही, ऑब्जेक्शनचाही केलेला नाही आणि स्पष्टीकरणाचाही केलेलं नाही. त्यामुळे मला नक्की तपशिलात का ऑब्जेक्शन घेण्यात आलं याच्याविषयी मला आत्ता सांगता येणार. चंद्रकांत पाटलांनी असं म्हणलंय की ज्या गोष्टीवरून आक्षेप घेतला गेला तो दुर्दैवी आहे, कारण त्यांची तब्येत आणि परिस्थिती सगळ्यांनाच माहिती. खरं म्हणजे त्यांना इतक्या लांब मतासाठी आणून त्यांना त्रास देणं हेही दुर्दैवी आहे असं मला वाटतं. हा सर्व वेळकाढूपणा महाविकास आघाडीकडून सुरू झालेला आहे अशी पद्धतीची प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली. मागच्या वेळी वेळ काढूपणा राज्यसभेत झाला तो कुणी केला? आम्ही काय केलं की लगेच तो वेळ काढूपणा. काँग्रेसला ऑब्जेक्शन होतं, त्यांनी घेतलं. ऑब्जेक्शन घेण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या पक्षाने मतदान करू शकत असताना दुसऱ्याने मतदान केलं, या बाबतीत ऑब्जेक्शन घेतलं असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल. भाजपचे 2 उमेदवार आजारी आहेत तरी सुद्धा ते मतदानाला आले. कुठेतरी भारतीय जनता पक्षाने या दोन्ही उमेदवारांची अतिशय गंभीर शारीरिक परिस्थिती असताना, अत्यंत टोकाची अवस्था असताना देखील त्यांना पुण्याहून या ठिकाणी यायला लावलं, त्यांना मतदान करायला लावलं. हे माझ्या दृष्टीने असंवेदनशील आहे. काँग्रेसनं अशी भूमिका घेतली आहे की दोन्ही मतं जी आहेत ती बाट ठरवण्यात यावी. तुमच्या याच्यावरती काय मत आहे किंवा महाविकास आघाडीच्या भूमिका नाही, याच्यावर निवडणूक आयोग आता मत जाहीर करेल, त्यामुळे त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. काँग्रेसनं ऑब्जेक्शन घेतलंय, याच्यावर योग्य तो निर्णय होईल. काँग्रेसच्या आक्षेपाने तुम्ही सहमत आहात? मला नक्की आक्षेप काय घेतलाय याचा तपशील माझ्याकडे नाही, त्यामुळं त्याच्याविषयी काँग्रेसला जो आक्षेप आहे तो त्यांनी घेतलेला आहे. त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलेलं आहे. हिंदी में विचारा, मैं बोलता हूँ. कांग्रेस ने अभी ऑब्जेक्शन दिया है कि भाजपा के 2 विधायकों का वोट इनवैलिड किया जाए. सेल्फी है तो उसको लेकर नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी का क्या है? कांग्रेस के तरफ से जो ऑब्जेक्शन दिया है उसके ऊपर निवडणूक आयोग ने विचार करके निर्णय लेने की आवश्यकता है. मुझे लगता है कि वो जल्द से जल्द निर्णय लेगी. आपण देहूच्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं वारी संदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. याच संदर्भातली बातमी आपण बघूच या. मात्र तत्पूर्वी विधान परिषद निवडणुकी संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. भाजपचा नवा प्लॅन समोर आलेला आहे. निवडणुकीसाठी भाजपची रणनीती उघड झाल्याचं आता दिसतं आहे. निवडणुकीसाठी भाजपची रणनीती उघड झाली असून भाजपचा नवा प्लॅन समोर आलेला आहे. भाजपच्या पहिल्या 4 उमेदवारांची 30च्या कोट्यानुसार भाजपच्या 4 उमेदवारांना मतदान केलं जातंय आणि केलं गेलेलं आहे. आणि कोटा यशस्वी झाल्यास प्रसाद लाड यांना 16 मतं ट्रान्सफर होऊ शकतात, अशी माहिती आता समोर येताना दिसतीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, भाजपची नवी रणनीती समोर आल्याचं समजतंय, काय नेमकी आहे रणनीती? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर भाजपाचे जे 4 उमेदवार आहेत त्या 4 उमेदवारांसाठी भाजपाने जर 30चा कोटा केला तर 30चा कोटा जर केला
प्रत्येक उमेदवाराची 4-4 मतं ही आपल्याला ट्रान्सफर होताना पाहायला मिळतील. आणि भाजपला राज्यसभेला जी 123 मते मिळाली ती 123 मूळ मतं जर आता टिकली तर प्रत्येक 4 मतं ट्रान्सफर होतील आणि 4-16 प्लस त्यांची उर्वरित 3 मतं अशी 19 मतं होतील. आणि प्रसाद लाड यांच्या विजयासाठी अतिरिक्त 7 मतांची आवश्यकता लागेल. या निवडणुकीमध्ये जर 7 मतं फुटली तर प्रसाद लाड यांचा विजय हा नक्की होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे भाजपने जो कोठा तयार केलेला आहे त्या कोठ्यामध्ये जर 30 नुसार जर ही मतं पडली तर या ठिकाणी ही मतं ट्रान्सफर होतील. त्यानंतर ही जी ट्रान्सफर होणाऱ्या मतांची संख्या आहे ती 16 ही संख्या होईल आणि त्यानंतर त्यांची उर्वरित 3 मतं अशी 19 मतं होतील आणि प्रसाद लाड यांना विजयासाठी 26चा आकडा लागणार आहे. 26 ही मॅजिक फिगर आहे. कोट्याची फिगर ही 26 आहे आणि त्यामुळे 7 मतं अतिरिक्त जर इतर पक्षांमधून प्रसाद लाड यांना मिळाली तर प्रसाद लाड यांचा विजय होऊ बिलकुल. शकतो. आपण भाजपचा हा प्लॅन यशस्वी होतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुषार, धन्यवाद.